हे भगवंतानं ज्ञानाच्या माध्यमातून तुझं अज्ञान संपवून टाकतो. तू माझ्याशी एकरूप होशील, मला प्राप्त होशील. अज्ञानामध्ये काय आहे? भगवंताचा आणि जीवाचा दुरावा आहे. बुद्धी भगवंतापासून दूर गेलेली आहे आणि देहामध्ये एक झालेली आहे, विकारामध्ये सतत राहिलेली आहे आणि भ्रमामध्ये फसलेली आहे. अंतःकरण अविद्येत घुसलेले आहे आणि मनानं रामाला दूर सरकवलेले. हे कळायलाच पाहिजे. भक्ती म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, वासना म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, व्यवहार म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, काही माहित नाही आपल्याला. असं जीवन चाललंय आपलं व्यर्थ. का चाललंय की आपण संसारामध्ये गुंतलो. आपण खोट्याला माझं म्हणायलो, आपण देहाचा संबंध वाढवायलो, आपण अनर्थ करायलो, हे आपल्यालाच माहित नाही. लक्षात ठेवा. आपण अनर्थात आहेत, आपण देहात आहेत, आपण मोहात आहेत, आपण व्यवहारात आहेत, आपण भगवंतासोबत नाही. हे सांगणं फार कठीण जातं तुम्हाला. तुम्ही कुठं हे तुम्हाला माहित नसावं, एवढं पाप का करावं. तुम्ही काय बोलते ते? हो माऊली. की आपली अवस्था, आपली बुद्धी, आपला संबंध, आपला अनुभव हे आपण कशाचा घेतो? अविद्येमुळे अनुभव देहाचा असतो. देहाचा, जगाचा, सुखदुःखाचा, मोहाचा, इंद्रियाचा, न भगवंताचा. हो माऊली. हो माऊली. हा परमार्थ कितपत खरा आहे? सांगा पडलेवार की ज्या संबंधामध्ये केवळ मोह कायम राहतो, ईश्वर दूर जातो, आयुष्य मातीत जातो, तुम्हाला अभिमान येतो, मी आले, मी गेले, मी बघितलं, मी केलं. हे तर तुमच्या बुद्धाळात कायम फसलेलंच आहे. मी गेले, मी वाचलं, मी केलं. आहे की नाही सांगा? हो माऊली, आहे. मग तो संवाद, तो संबंध, तोच विचार जागा राहणं म्हणजे अविद्येचा डोळा, ज्ञानाचा नाही. हो माऊली. सगळ्या व्यवहाराला धरणारी बुद्धी आणि सगळ्या कर्मामध्ये शिरणारी मन आणि सगळं अहंकार टाकणार अंतःकरण हे वेदाकडे कुठे आहे? जगाकडे. हो माऊली. सांगा काय वाक्य ऐकले तुम्ही? 4 वाक्य बोलले. ते मन वेदाकडे नाही, जगाकडे. ते मन भगवंतापाशी नाही, दुःखाकडे. ते मन आपल्या परमात्म्याला न जाणता जगाला जाणतंय. हे पण सांगावं लागतं डोकं आपटो तरी कळलं. काय बोलले? 4 वाक्य. पहिले 4 वाक्य, पुन्हा 4 पुन्हा 4, 12 वाक्य आलीत. मला पाऊस त्याचं काय देणं नाही, चुकू नाही चुकू दे. हो माऊली. जे मन देहाकडे आहे, जे मन भगवंताला न जाणता विषयाकडे आहे, दुःखाकडे आहे, ते मन परमात्माकडे. 12 वाक्य बोलले. प्रेरणा, तू सध्या कुठे आहेस? हो माऊली. परमात्म्याला न जाणता जे भ्रमाकडे आहे. ऐकून बोलायली तू स्वतःच लावायची का काही पण? सहज वाक्य साधे. अविद्येमुळे देहाचा, जगाचा, सुख दुःखाचा आणि इंद्रियाचा संबंध आहे. तिथं फक्त भगवंताचा संबंध नाही.
सांगितले का मी असं? अविद्येमुळं मी हे म्हणले का? ओ प्रीती बोला, मी रागवत नाही, समजावते. हो हो माऊली, नाही काही राग नाही माऊली, तसं नाही. असले पॉइंट नाही लावायचे म्हणायला. जसे वाक्य आले तसे द्या ना. मला मिळालं तर त्याचं काही हे नाही, राग नाही, लोभ नाही. पण तुम्ही ऐका शब्दाला 4 वाक्य जोडताय. मी असं म्हणले का अविद्येमुळं? नाही माऊली, ते थोडस पहिलेच होतं. ज्या संबंध ऐका, तुम्हाला न सांगता येतं, घाबरू नका. एवढं झेपत नसतं हे मला कळते. फक्त मी तुम्हाला सांगते की हे वाक्य कॅच करा, साधे. आणि मी एवढं शांत बोलणारी बाई नाहीये. स्पीड एकदम स्टॉप झाली माझी. झाली की नाही सांगा? हो माऊली. एवढं चिंतन फास्ट यायचं, वाऱ्यासारखं बोलत होते मी. ते काय माहित नाही कमी झाले, काय झालं माहित नाही, कसं झालं कळत नाही. माझ्या हातात नसतं ते, बिलकुल नसतं. सांगू माऊली 2 ओळी? हा सांगा. अंतःकरण अविद्येत घुसलेलं आहे आणि मनाने रामाला दूर केले. आपण अनर्थात आहोत. आपण देहात मोहात आहोत. आपली अवस्था, बुद्धी, संबंध हा देहाचा, जगाच्या, सुखदुःखाचा, मोहाचा, इंद्रियांचा आहे. हा विषयात जागा राहणे म्हणजे अविद्येचं आहे. हे अविद्येचं आहे. हे वेदाकडे नाही, जगाकडे आहे. ते मन भगवंतापाशी नाही, दुःखाकडे आहे. ते मन परमात्माकडे नाही, भ्रमाकडे आहे. साष्टांग Yes. दंडवत. त्याला पॉइंट म्हणतात, त्याला वेद म्हणतात. वेद पकड कथा नाही. हो माऊली. 2 मिनिटं तुम्हाला जरा मला देणं घेणं तुमचं. ज्ञानी भक्ताची स्थिती आहे, हे सांगायचंय आज माऊलीला. हे सांगायचंय म्हणून तुम्हाला मी पूर्ण पट्टिका सांगत असते की माऊलीला कसं काय सांगायचंय. मन कसं आहे तुझं, तू कुठेही सारखं ना, हे माऊलीला सांगायचंय. मग हे जर तुम्हाला कळालं तर ते थोडंफार कळतं बघितलं. आणि शब्दशः कळून फायदा नाही, ते पण सांगते. मी बोलले, तुम्ही बोललात, अनुभव नाही, त्याला अर्थ नाही. पण ज्या बोधानं, ज्या वाक्यानं, ज्या गुरुच्या सामर्थ्यानं आपलं मन जर ईश्वराकडे जात असेल, त्याला प्राणातून प्रेम करावं, त्याला माझं म्हणून शरण जावं, त्याच्या बोधामध्ये बुद्धीनं न्हावं आणि स्वतःला अंतःकरणानं आत्मरूपानं पाहावं, त्याला जीवाला धन्य म्हणावं. साष्टांग दंडवत माऊली. बेटा, हे चिंतन असतं. त्याला वेद पाठ म्हणतात, वैदिक पाठ म्हणतात. गोष्टी गप्पा नाही, या त्या गोल गोल फिरवायचं, गोड गोड बोलायचं. बघितले मी नाटक सगळे, बरोबर बोलायचं. एकच वाक्य 4दा 5दा रिपीट. अरे राम, देवाचा संबंध बुद्धीने टाकल्यानंतर, आत्मस्वरूपाचा आविष्कार केल्यानंतर, ब्रह्मज्ञान बुद्धीमध्ये आणल्यानंतर आणि जीवभाव संपल्यानंतर जी अवस्था तयार होती ती अद्वैत स्थिती, द्वैताची समाप्ती, परमात्म्याची प्रतीती, त्या ठिकाणी आनंदाची प्राप्ती, ती जीवन मुक्ती. अज्ञान निमालिया, याचं उत्तर आहे एका शब्दाचं. हो माऊली. वेद फार सुंदर आहे. एक मागे गेलते अभ्यासाला जाता, कारण माझी ज्ञानेश्वरी मुंबईला आली होती. काल संध्या स्वप्न गेली या आपण पी जैसी, दरिद्र स्वप्न गेली या आपण पी जैसी. जेव्हा आपण अनन्य भावना ओळी बुद्धीला प्रसन्न मनानं एकांत चित्तानं आपण जर ओळीकडे गेलो तर ओळी आपल्या मनातून अंतःकरणातून जातच नाही. ते ओळी मनाला बोध देते, अंतःकरणाला सुख शांत करते, मन निभ्रांत होत आणि आत्मसुख भोगायला येतं.
जडाला मन त्यागून देता आणि तो क्षण म्हणजे परमात्म्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेतो. तो क्षण परमात्म्याच्या अस्तित्वाचा अनुभव चाकत राहतो. त्या अनुभवाचं जीवन मुक्त लोकांचं खातो. कळाला अर्थ? अज्ञान निमालिया ज्ञानेश्वरी म्हणजे ओवी काय करते ती सहज सोप्या आणि सुंदर शब्द चालेल. तसं ओवी मनाला बोध देते, ती अंतःकरणात थांबते, अंतःकरण शांत करते, मन विभ्रांत करते, आत्मसुख भोगायला देते, जडाला मन त्यागतं आणि ते मन परमात्म्याच्या अस्तित्वाचा अनुभव चाकतं. ते जीवन मुक्ताचं साष्टांगानं काय खरंच सुख देणारे, शांत करणारे शब्द आहेत. साक्षात अवस्था आहे ही अनुभूती मांडलेली. इथं कुठलं अभंग फिभंग नाही, इथं प्रमाण पण नाही. प्रमाण देण्यासाठी ते अभंगाचं प्रमाण देतो ना. इथं अनुभव आहे. प्रमाण वेगळं, अनुभव वेगळा, वेद वेगळी, शास्त्र वेगळं आणि जीवनमुक्ती धाम वेगळं. काय सगळं एकच करतो आपण. हो मग ही जीवनमुक्ती धामातून आलेली वाक्य स्फुरण आहे. हा जे पठवून द्यायचा कीर्तनात तर ते त्यांना प्रमाण सांगावं लागतं. ते अभंग, ते वाक्य, ते भागवतातला श्लोक, नारद भक्तीचं सूत्र 56 म्हणी जात समोर. पण इथं अनुभवामध्ये प्रमाण नाही. हो माऊली. नाही मग प्रमाण नसते, ती बहिरंगात प्रमाणाची गरज. आणि त्या बुद्धीला ईश्वराला समर्पित करावं लागतं. ती पुन्हा बाहेर येत नाही, कारण समोरच झाली. ती देहाला चिटकत नाही, ती अलग झाली. ती खोट्यात रमत नाही, ती खऱ्यामध्ये गेली, तन्मय झाली, तदाकार झाली, तद्रूप झाली, शिवरूप झाली. देवरूप का होईल ती? राहतच नाही, देहाच्यासाठी प्रतच नाही, देहच राहिला. अरे माऊली ती कधी कधी लागते. चिंतन केल्यावर चिन्मयता प्राप्त होते. अनुपस्थिती म्हणजे चिन्मयता, देहस्थिती म्हणजे मृण्मयता, जगताची भ्रांती म्हणजे अज्ञानमयता. कळायलाच पाहिजे. हो मग सगळे वेगळे वेगळे हा खूपच खरंच आहे. ज्ञानोत्तर भक्तीचा प्रसाद म्हणजे ही अनुभूती, ती वृत्तीविना आहे. भेद टाक संत मिळाले, ग्रंथ कळाले, चिंतन आलं, चिंता गेली, तन्मयता आली. चिन्मयता म्हणजे स्वरूप स्थिती, देहस्थिती म्हणजे मृण्मयता आणि जगताची भ्रांती म्हणजे अज्ञान. साष्टांग दंडवत मग काय काय स्फुरण आहे तुमचं. खरंच ही अनुभूतीच आहे बघ. असे इतके छान शब्द शब्द नाहीतच हे. भगवंताकडे गेलं की ते काय देतात, नाटाकडे गेलं की काय देतात, साधकाकडे गेल्यावर गुरुला काय देतात ते गेल्यावर कळत. आधी नाही. हो माऊली. गुरुकडे गेल्यावर हो मी राहत नाही, मीच जातो सगळ्यात, मीच राहत. दुःख जात, सुख येत, अज्ञान जात आणि मी कोण कळत. हे सद्गुरूचं खात आहे. भगवंताकडे एखादी संत आनंदाचा स्वीकार म्हणजे ग्रंथ, भेदाचा जो संबंध आहे वृत्तीला, देहा भेद म्हणजे जे नाही ते आहे म्हणणं आणि खोट्यापाशी मनाला नेऊन बांधणं. तू आणि मी हा व्यवहार, तू आणि मी हे अंतःकरणामध्ये उत्पन्न होणं भाव वृत्तीचा, तो आविष्कार वेदाचा, तू मी
तो मी. अरे तोच मी. हे अंतःकरणाला कळावं, ते ज्ञान मिळावं, भवरोगाला जाळावं आणि स्वरूपानं उरावं. त्या जीवन जगणं म्हणावं. मेलेले बरं की. कशाला ठेवलं तू देवा? तू जन्म दिला, तू देह दिला, तू बुद्धी दिली, ती डोळा दिला. आणि तुला दूर करू मी? तू माझ्या सोबत आला हृदयात, तू वास्तव केलंस आणि मन देहाकडे दिलं, मन विकाराकडे गेलं, मन विषयाला धरायलं, मन सुख दुःख करायला. पण तुला नाही बघता आलं, तुझ्यापाशी नाही थांबता आलं. विठ्ठला, मन तुझ्यापाशी का येत नाही? मन तुला का जाणत नाही? मन तुझ्याशी समरस का होत नाही? मन तुझ्या आधाराला का येत नाही? मन तुझ्यापाशी का राहत नाही? सांग ना देवा. सांग. इतकं कळावं सूक्ष्म. हो माऊली. सांगा असं हो सांगा असं वाटतंय का? नाही माऊली. सांगा वाटतं का? नाही नाही. नाही माऊली वाटत. का बरं एवढं आपण लांब आहे? का बरं हे कळत नाही? का बरं त्याची स्थिती भोगायला मिळत नाही? का मन विठ्ठल विठ्ठल होत नाही? का वाणी विठ्ठलामध्ये रमत नाही? का बुद्धी त्याला जाणत नाही? का अहंकार तुमचा संपत नाही? तुमच्या अविद्या तुम्हाला सोडत नाही आणि तुम्ही भगवंताला मन जोडत नाही? वाय? द्या उत्तर. खरंच आहे माऊली. याचे एक शब्द सुवर्णाक्षरातले आहेत. अगदी माऊली, खरंच आहे. तो हृदयात वास्तव्याला आहे, सतत आहे, सतत त्याचा संबंध आहे. पण त्याचा टाकून मन विषयाला धरत, सुख दुःख करत. वैराग्याच्या शक्तीने, संतांच्या संगतीनं आणि ग्रंथाच्या सानिध्यानं मनाला ग्रंथाचं सानिध्य हवं असतं, पण ते देहाकडे असतं. म्हणून त्याला बोधात रमता येत नाही, त्याला स्वतःच रूप कळत नाही. तेवढं फिरतं, विषाला धरतं, अनर्थ करतं आणि भेदात रमतं आणि अभियाला सोडून जगतं. तेव्हा ते जन्मजन्मीच्या खातर बनतं. हो माऊली. तेव्हा अगदी माऊली, जन्मोजन्मी त्याला 84 लक्ष येऊन फिराव्या लागतात. हे नको बेटा, स्वतःला स्वतः शिकवा, स्वतः जागवा. आपलं महान कार्य देहातून करावं. आता संसारात रमायचं नाही शिकावं, जडाला संबंध करायचं नाही अंतःकरणात कोरावं. मी कोण आहे हे बुद्धीला समजावं आणि मी आत्मा राम हे तिला कळल्यावर त्या रामाशी मनाने एक व्हावं, त्याला वेद म्हणावं. साष्टांग माऊली, खरंच आहे. त्या आत्मारामाला मनाने सांगितलं तेच मी हे कळावं. खरंच माऊली, किती छान. माझा मुलगा कळतोय, त्याला प्रेम करायचं कळतंय. माझी सून कळती, तिला दागिना करायचा कळतोय. पण ग्रंथ का कळत नाही? संत का कळत नाही? ज्या संतामुळे कल्याण आहे, ज्या ग्रंथामुळे मोक्ष आहे, ज्या सर्वनामुळे सुखाची प्राप्ती आहे, त्याला मन देता येत नाही. संत सोनं मागत नाहीत आणि सून सोन्याविना शोभत नाही. हो अगदी माऊली. माऊली, अगदी माऊली. ते सोनं मागतच नाही. पण संत जीवाचं सोनं करतात, आयुष्याचं सोनं करतात. ती सून सांभाळ का फेकल गॅरंटी नाही. ती प्रेम करणं दुःख देईल माहित नाही.
पण तिला जीव लावल्याशिवाय आपण राहत नाहीत. आम्ही लावू नका असं म्हणत नाहीत, पण संताला कसं मन तुम्ही लावत नाहीत, ग्रंथाला प्राण देत नाहीत, अनुभव तुम्हाला येत नाही, भेद तुम्हाला टाकता येत नाही. या जीवन जगण्याला आम्ही अनर्थ म्हणल्याशिवाय राहत नाही. खरे माऊली. अगदी माऊली, महा अनर्थ येतो तर. काय लागत नाही गुरुला, ना तुमचं सोनं, ना तुमची प्रॉपर्टी, ना तुमचा बंगलो. त्यांचा हाच बंगला सुटलेला आहे, तुमचा बंगला कशाला त्यांना? लागतच नाही माऊली, सगळं विश्वास त्यांचं घर असते. कुठलंच बंगला लागत नाही ना गाडी लागत. कसे जगतात ते, कसे वैराग्यामध्ये विहार करतात ते, कशा जीवन कसं सहज बाजूला सरतात, मोक्षाचं रोप हृदयात धरतात आणि जगाला त्या वृक्षाखाली आणतात. मोक्षाचं ज्ञान हृदयातून प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये सहज सांडवतात आणि वेदाचा रस्ता धरून प्राण प्रणव करून स्वस्थितीमध्ये राहून देहस्थितीला त्यागून अमृताचा अनुभव भोगून विचाराच्या सागरात बुडून जीवाचं दैन्य काढतात. त्याला रंगनाथ म्हणतात. थोडक्या सुखात आपण खोट्या सुखात सुख मानतो. म्हणजे संत देतात, ग्रंथ देतात, चिंतन देत, श्रवण देत, ते पोरग देत नाही, पोरगी देत नाही. पण का म्हणायला कळत नाही? मग कुठे चिटकत चिटकुने नाही, आटकुने चिटकुने भटकुने. अगदी माऊली, खरंच ज्या मनात गुरुचा बोध आहे ते कुठंच अटकत नाही, चिटकत नाही, काहीच नाही. चला, आज 20 वेळेचा अभ्यास इतका सुंदर करून ठेवता. वाचोनी सागराच्या पोटी, वडवानळ शरण आला किरटी, जाळून टके तया गोठी, वाळू दे पा. अर्जुना, एक सांगतो, जो शरण येतो ना मला अनन्य भावानं, अभेदानं, त्याचं मी अज्ञान काढतो. हा माझा पहिला विषय, टप्पा आहे. मला अनुसरून जे अनुभव दृष्टांत द्यायलो मी, समजून घे. जो मला शरण येतो त्याला मी दूर कधीच करत नाही, त्याचं अज्ञान कधीच उरत नाही, त्याच्या वृत्तीत भेद कधीच शिरत नाही, त्याचं माझं ऐक्य कधीच थांबत नाही. हो माऊली, सहज सहज सांगितलं. भगवंताचा हा हृदयातला भाव आहे अर्जुनाला दिलेला त्या ओळीच्या आठवणी. आता कसं आहे ते ऐका. आता पुढचं ऐका की वाचुनी सागराच्या पोटी, वडवानळ आला किरटी. सागरामध्ये अग्नी वाचतो वडवानळ रूपानं, तो प्रगट झाला. कधी कधी होतो सुनामी म्हणतात, सुनामी. तर तो प्रगट झाला तर समुद्राच्या पाण्यानं तो विजला जातो, त्याची दाह भस्म होती. तसं तो मला शरण आला की तुझं अज्ञान भस्म होत. बापरे, दृष्टांत गहन आहे माऊली. सद्गुरुनाथाचे दृष्टांत सिद्धांत तर लागती गोष्ट आहे. त्याला वेळ लागला, मला ह्याचा अर्थच लागत नव्हता, चुकीचा अर्थ लागत होता. काय करावं समजत कठीण आहे. पुढचं सगळं व्हायला लागलं 50 एक, पण होऊ लागत नव्हतं. सकाळी सकाळी लागली, रात्री लागली नाही मला, उलट सुट पण नाही म्हणलं. बघू सकाळी का माझं हे शरण वडवानळ शरणाला किरटी, जाळून टके तया गोठी, वाळू दे पा. मज ही शरण गिरिजे, तसं तू मला शरण ये. मज ही शरण गिरिजे आणि जीवत्वेची अशी जे, धिक बोली या न लजे प्रज्ञा जीवी. धिक बोली न लजिजे प्रज्ञा जीवी. धिक्कार असतो त्याचा जो मला शरण येतो.
आणि जीवत्व असे जे जो मला शरण आला आणि त्याचा जीव उरला, इतका रास होत्या बोलण्याचा त्या शब्दाचा. पुढे काय बोलली? आणि जीवत्वे असे जे एक बोली आन लजे प्रज्ञा जेवी. लजे म्हणजे प्रज्ञा म्हणजे बुद्धी. त्या बुद्धीला त्या जीवाला लाज कशी वाटली नाही? लज्जा जेवी. ऐका, मी मला सांगत नाही. एक बोली यान लजे, लजे म्हणजे लज्जा. प्रज्ञा केवी, प्रज्ञा म्हणजे बुद्धी किंवा जीव. जो देवाला शरण जातो आणि तो अन्य न होता देहाशी एकरूप होतो, जीव हा कायम राहतो, धिक्कार असतो त्या जीवाचा. लाज कशी नाही त्या जीवाला? लजेची. खरंय माऊली, किती सुंदर. भगवंताला शरण गेलेला जीव भाव कसा राहील. हो. फार ओवी चाले ज्ञानेश्वरी महान आहे, पण आपण इतके वर्ष लावले हे चिंतनात यायला. तुमच्यासोबत खूप छान आहे. आम्ही वाचन करत काही, तुमच्या सोबत किती छान अर्थ उलगडतो. मस्त. पण मी सुद्धा बरेच काळ माझा असा गीता कथा काय जे शास्त्र असते जगताच्या भूमीवर, त्या सगळ्याचा सार आम्ही ग्रहण केला. ज्या ज्ञानेश्वरी आम्ही सगळे शास्त्र धुंडाळले, वेद पुराण हृदयाकडे गेले, सगळ्या कथा फिता सटित काही राहील नाही तर म्हणत नाही. त्याच्या पोटात कळत नाही माणसाला. हे कळायचं, ते ऐकायचं, ते ह्याच्यामध्ये गेल्यावर काय उरलं? हे कळाल्यावर अज्ञान संपलं, गुरु असे मिळाल्यावर जन्म मरण थांबलं. या चिंतनामध्ये चिन्मयता आली. कोणता परमार्थ करायचा राहिला न जाणू भ्रांतीत आपण आहोत. हे करावं संतही मिळाले आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्यांनी आम्हाला दिला. 9,000 ओव्या लावून दिल्या. आणखी काय राहिलं? काय बोललं पप्पा? रामा गोविंद हरी मुरारी. काहीच राहिलं नाही, काहीच राहिलं. कुठलं काय कळत? किती बुदाळ घाण आपले. हे राहिलं, ते ऐकायचं, तिथं जायचं, हे कळून घ्यायचं. किती भ्रांत मन, जिवंत अज्ञान, मन पाषाण. अगदी माऊली, अज्ञान जिवंत, मन पाषाण. अगदी खरं. त्याला काही कोरडं काहीच कळलं, काय करावं कळलं, आपण काय ऐकायलाच कळलं, काय कुठं थांबावं हे कळलं. हा एवढा ग्रंथ गुरुनं दिला, आता काय उरलं? आपण त्याचं चिंतन करायचं, त्यामध्येच रमायचं, ते ज्ञान भोगायचं. आपण त्या अनुषंगाने राहायचं, त्या आत्मानुसंधान भोगायचं. बुद्धीच नसते ना बेटा. तेवढं तपश्चर्या नाही, अभ्यास नाही, तेवढं संसारात वेळ देता येत नाही, त्या लोकांना वेळ देता येत नाही. संसाराच्या अग्नीमध्ये पेटलेले लोक आहेत, त्यांना इकडे गेले अग्नी, तिकडे अग्नी, तिकडे अग्नी, तिकडे उग थोडंफार वाजतात, तिकडे थांबतात. पिसाटलेले मन असतं, बाटलेले मन असतं विद्येनं. हो माऊली, खरंच ते मन पाषाण. एवढा बोधाचा पाऊस पडतो नाही, खरंच आहे. मन पाषाण असते ना. एवढा बोधाचा पाऊस पडला तरी ते भिजतच नाही, ते कोरड्याला कोरडच राहते ना. त्याच्यामुळे ते तसेच राहतात. तसेच कोरडेच. ते करू का ते करू, ते करू का ते करू, ते करू का ते करू, ते करू का ते करू. चिंतन सांगते तिथं नीट राहा बाप्पा. वेदांतात आलीस तर वेदरूप हो, श्रवणात आलीस तर स्वरूपमय हो, बोधात आलीस तन्मय हो, गुरुच्या सोबत राहिलीस बोधमय हो. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग, साष्टांग. कवा ते अगं एकच रस्ता धर, आत्मत्वाचं चिंतन कर, अभेदाला प्रकट कर, भेदाचा नाश कर. हा मार्ग भेदाचा आहे, अनुभव आत्म्याचा आहे, मार्ग मोक्षाचा आहे, संबंध श्रीहरीचा आहे, बोध संताचा आहे, मध ग्रंथाचा आहे.
माऊली आमची आई आहे, पांडुरंग आमचा बाप आहे. कशाला अगा प्रकर्ता ही राया, अंगी पडे जे धनंजया, ते दासी रोही की तया, समान होय प्राकर्ता ही राया. या प्रकृती जगताचा राजा असतो, तिची सेवा दासी करती. त्या राजाला ती दासीनं आवडली, तिने आपलंसं केलं तर ती दासी राहील नाही, ती राणी बनली. तसं तू मला शरण आला, मला तू आवडला, तुझं माझं नातं जुटलं, तुझा जीव भाव सुटला, तिचा दासी भाव सुटला. काय दृष्टांत आहे बापरे. प्राकृतिक राया, ह्या जगाचा राजा कंपनी दासी आहे. ती त्याला आवडली, त्याने तिच्याशी एक झाली, ती राणी बनली. बुद्धी भगवंताशी एक झाली, राम बनले. साष्टांगत माऊली, काय सुंदर दृष्टांत, काय छान प्रयास लावला बापरे. खरंच आहे माऊली, दासी राणी होते तशी बुद्धी ती खरंच सद्बुद्धी ब्रह्म होऊन जाते. दासी राणी होते, बुद्धी राम होते. खरंच आहे माऊली. आत्माराम, आत्माराम. काय चिंतने, काय पाऊस आहे. खूपच सुंदर, काय ओवी आहे. खरंच फक्त शरण जायचंय भगवंताला, नुसतं शरण गेलं तर काय फळ एवढं सांगायले. किती छान. आता वाटतं ह्या ओव्या तर आनंदीतच पाहिजे. धोंडा यायला तिथं जाऊन आली, मोठा जागा नाही, घरदास विश्वेश्वर भेटे, मा मी विश्वेश्वर भेटे, आणि जीव ग्रंथी न सुटे, हे बोल नको खटे, काने लावू. अर्जुना, जो विश्वात्मा, विश्वाचा नाथ आहे, विश्वाचा विश्वेश्वर आहे, आणि तो तुला भेटला गोदान, आणि तू जीवग्रंथ सुटली नाही, अज्ञान तुझं भस्म झालं नाही. हे वंगळ घाण बोलणं ह्या कानापर्यंत पण येऊ नकोस, असा अविश्वास पण दाखवू नको. कारण हा विश्वाचा मी कृष्ण परमात्मा तुला भेटलोय ज्ञान सांगायला, बोधात तुला आणायला, अभेदात्मक तुला करायला. आणि तू पण म्हणतोस की मी जीव रूपात राहील का, मी तुझ्या मिळेल का, मी अलग राहील, असलं वाईट घाण बोलूच नको. खरे माऊली, सगळे संशय फेडून टाक. एवढा विश्वेश्वराच्या शरण आल्यावर कसा जीव ग्रंथी कशी राहील, अज्ञान कसं राहील, राहतच नाही. मी विश्वेश्वर भेटे, सगळा विश्वाचा मायबाप मी आहे, विश्वनाथ, विश्वाचा अधिपती मी आहे. तो तुला बोधाच्या दृष्टीने समोर आला, वेदाचं ज्ञान तुझ्या हृदयात दिले, तुझं माझं ऐक्य झाले. आता असं तसं बोल, मला वाईट शब्द माझ्या कानापर्यंत आणू नकोस. ओखटे हे शब्द माझ्यापर्यंत नको रे बापा, मला कंटाळा. खरे माऊली, गुरुला शरण गेल्यावर कुठला संशय, कुठलं काहीच राहत नाही. जीव ग्रंथी कशी राहणार नाही, संशय मांडू नको, पुन्हा प्रश्न करू नको. तुला मी सांगायला विश्वासा नाथ, आणि तू म्हणतो माझा जीव भाव राहील का, आता शब्द गलीच फळ्यात पुढे काढ नको. बघा, आमचा संशय संपला माऊली. खरंच आहे, प्रत्येक साधकाचं ते ज्ञानेश्वरीकडे गेलं, सद्गुरूकडे गेलं, त्याचं काय राहिलं सांगा, का ते जीवग्रंथी राहील का, राहतच नाही. काहीच नाही. ऐका पुढचं ऐका.